बहुमताच्या जोरावर लढणार कोण आहे? आम्ही लढू. पहिल्या दिवसापासून मुंबई वाचवण्याचाच आमचा जो अजेंडा होता की मुंबई वाचवा, मुंबईवरती मराठी झेंडा कायम राहू द्या, तो आम्ही टाकलेला आहे. महाराष्ट्राचा विषय तुमचा महत्त्वाचा आहे, नाही असं नाही. आता आम्हाला पुढली 2.5-3 वर्ष जे मिळाले आहेत त्यात आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात परत एकदा संघटनात्मक बांधणीचं काम सुरू करतो. पण राऊत साहेब, हे दोन्ही ठाकरे तुमचं ऐकतात? नाही नाही, असं नाही. तुम्ही हे सांगा ना, तुम्ही कसं त्यांना एकत्र आणलं? कधीच प्रक्रिया सुरू झाली? नाही बघा, असं काय नाही, ठाकरे कोणाचं ऐकत नाहीत. बर, ठाकरे कोणाचं ऐकत नाहीत, पण तुम्ही त्यांना म्हणजे ती प्रोसेस कशी सुरू झाली ते जरा सांगा. फक्त मी इतकं सांगू शकेन की माझे दोघांशीही तितकेच प्रेमाचे, आपुलकीचे, भावनात्मक संबंध आहेत. मी दोघांशीही बोलू शकतो. दोघे माझ्यावरती प्रेम करतात, माझ्यावर रागवतात. ते एक नातं नक्कीच आहे आमच्यामध्ये अजूनही. ते सांगा ना, कसं 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 घडलं, कसं सांगा ना. तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना. सांगा सांगा. कधी त्या दोघांनी ठरवलं म्हणून एकत्र आले. पण पहिल्यांदा कधी म्हणजे दोघांनी हो म्हटलं, पण पहिल्यांदा कोणाच्या मनात आलं? दोघांच्या मनात होतं. होतं. हे तुम्हाला कधी लक्षात आलं? दोघांच्या मनात होतंय कधी कधी लक्षात आलं? म्हणजे ती लव्ह स्टोरी आहे. ती लव्ह स्टोरी कसं असतं की थोडा वेळ लागतो पण ते जमतं, जुळतं. तसं ते जुळलेलं आहे. आता काल पण आपण त्यांचं भाषण ऐकलं असेल. दोघेही मनानं चांगले आहेत. दोघांनाही एक कुटुंब म्हणून एकत्र राहावं ही त्यांची तीव्र भावना होती आहे. आणि जे घडलं त्याच्याविषयी दोघांनाही दुःख होतं. आणि त्यातून असं एखादं कोंब फुटतो असा की तो बहरत जातो. तसं ते झालं. आणि शेवटी सुरुवात राज ठाकरे यांनीच केलेली आहे की त्याने एका मुलाखतीत सांगितलं की महाराष्ट्रासाठी किंवा मराठी माणसासाठी मी 2 पावलं मागे यायला तयार आहे. तेव्हा आम्ही चर्चा केली की हे चांगले संकेत आहेत. मराठी माणसाला असं वाटतं की आपण एकत्र व्हायला पाहिजे. आता जर आपण एकत्र झालो नाही तर मराठी माणूस आपल्याला माफ करणार नाही. आपण मराठी माणसाचं राजकारण करू. हिंदू बिंदू नंतर बघू आपण, ते आहोतच आपण. पण मराठी पण टिकलं तर हिंदुत्व टिकवलं इकडे. तर आपण पुढाकार घेतला पाहिजे. आणि मग राजसाहेबांशी मी तसा बोलतच असतो पण या विषयावर बोललो. मग उद्धवजी आणि राजसाहेबांची भेट झाली घरी. त्यातून ते आता काय एकदम उत्तम चाललेलं आहे सगळं. एकाच वेळेला तुम्ही शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे अशा दोघांनाही हाताळत होतात. आता तुम्ही मराठी माणसात वाद असू नये असं माझं काय म्हणणं आहे. अच्छा. मराठी माणसाने गुण्यागोविंदानं आनंदानं राहावं. फार वाद करू नये. बरं का. ते वाद करणाऱ्यांची सध्या सत्ता सुरू आहे, फडणवीस वगैरे. ते स्वतःला मराठी मानतच नाहीत. ते ग्लोबल लोक आहेत सगळे. ते दाओसमध्ये बसून महापौर ठरवतात किंवा असं काय करतात. आम्ही तसं नाही. आम्ही या मातीतले लोक आहोत, साधे मराठी लोक आहोत. शरद पवार असतील, बाळासाहेब सामान्य मराठी माणसाचे नेते होते. दोन्ही ठाकरे त्याच पद्धतीचं राजकारण करतायत ना. मराठी माणसामध्ये फार वाद राहू नयेत असं माझं शालेय जीवनापासूनची माझी भूमिका आहे. म्हणून आम्ही शिवसेनेकडे कायम राहिलो. जे आकडे महापालिका निवडणुकीनंतर आले ते आकडे पाहता तुमच्यातल्याच काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की महापौर अजूनही तुमच्या पक्षाचा, शिवसेनेचा बसू शकतो. त्याच्यासाठी ताजलँडमध्ये जेव्हा शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक होते 29, त्यातले काही नगरसेवकांना संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करू असे काही नेत्यांचं म्हणणं. संपर्क आहे ना. राजकारणामध्ये कधीच संपर्क तुटत नाहीत, लक्षात घ्या. आणि राजकारणामध्ये जे आपल्या विचाराचे नाहीत त्यांच्याशी अधिक संपर्क ठेवायचा असतो. ते भाजप करतंय बरं का. आणि ते तुमचे फोडतायत त्यामुळं. नाही, आमच्या आता फुटत नाहीत. फोडून दाखवावं त्याचे आमचे. अच्छा. मुंबईतल्या बघा गावाकडले लोक इकडे तिकडे फिरत असतात. या बांधावरून त्या बांधावर, त्या बांधावरून या बांधावर, ते सुरू असतं. पण त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करणार होते काही नेते. उद्धव ठाकरेंनी सांगितले की नाही आपण विरोधी बाकावर बसू, किंवा अजूनही प्रयत्न. विरोधी वाका मगाशी मी तेच सांगितलं ना. विरोधी वाकावर बसू ना. नीतिमत्तेने राजकारण करू ना. ज्यांना यायचं आहे ते योग्य वेळी येणार. शिंदेकडे त्यांचा पक्ष यापुढे राहणार नाही हे तुला खात्रीनं सांगतो. पुढली निवडणूक विधानसभा असेल, लोकसभा असेल, शिंदेकडे धनुष्यबाण नसणार. शिंदेनी चीफ जस्टिसला जरी पुष्पगुच्छ दिला असला, बरं का, असं वाकले असले तरी पण भारतीय संविधान जे सांगताय, संविधानातलं जे 10th शेड्यूल सांगताय
त्यानुसार म्हणून ते तारखावर तारखा, हिंमत नाही निर्णय द्यायची त्यांची, त्यानुसार धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल आणि शिंद्यांना जे का अमित शहानी कंपनी चालवायला दिलेली आहे त्याच्या शटर डाऊन होईल. ते नगरसेवक येतील कोणतीच तुम्ही म्हणताय? ज्या दिवशी शिंद्यांवरती ही आफत येईल